अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। चे मुख्य नेते आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि सगळ्यात महत्त्वाचं या राज्यातील तमाम लाडक्या भगिनींचे आपले लाडके भाऊ आणि या राज्यातल्या तमाम तरुणांच्या हृदयातले लाडके मामा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील, विष्णुजी भंगाळे, मंचावर उपस्थित असलेले शिवसेना आणि महिला आघाडी युवा सेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ रेखाताई मालचे, त्यांच्या समवेत उभे असलेले 24च्या 24 उमेदवार, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि येत्या 2 तारखेला ज्यांना आपण विजयाचा संकल्प करण्यासाठी हजारोच्या संख्येने जमलेले आहात, अशा भडगावच्या तमाम माता भगिनी बांधवांनो आणि तरुण मित्रांनो, मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी येत्या 1 नोव्हेंबरला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी या पाचोरा आणि भडगाव शहर तालुक्यातल्या तमाम मतदार बांधवांनी एक निर्धार केला आणि तो निर्धार असा केला की शिवसेना या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये स्वतंत्र लढेल आणि शिवसेनेचा भगवा झेंडा या 100% स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकवेल। हा निर्धार बांधवांनो तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी केला। बांधवांनो, हा निर्धार करत असताना मी आदरणीय आपले मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची सुद्धा परवानगी घेतली नाही, पण जो निर्धार केला तो तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर केला। मला माहिती होतं की माझ्या मागे अनेक कौरव लागतील, पण या मतदारसंघातली जनता 100% या किशोरप्पाच्या पाठीशी ढाली घेऊन इतक्या मजबूत ताकदीने उभी आहे की या किती कौरवांनी बाण चालवण्याचा प्रयत्न केला तरी माझा एकही मतदार बांधव या किशोरप्पाच्या अंगाला धक्का लागू देणार नाही, याची मला पूर्णपणे खात्री होती। आणि आज आपण पाहतोय की अनेक लोक या ठिकाणी येतात, या ठिकाणी पैशांची आमिष दाखवतात, परंतु मला खात्री आहे ही पाचोरा आणि भडगाव तालुक्यातली जनता ह्या भूलभुलैयांना पैशांच्या आमिषाला अजिबात बळी पडणारी नाही, तर विकासाच्या पाठीमागे खंबीर राहणारी ही माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातली जनता आहे। याचं कारणही तसं आहे की मी आज अतिशय अभिमानाने स्वाभिमानाने सांगेल की मी एक नायक नावाचा पिक्चर पाहिला आणि त्या नायक नावाच्या पिक्चर मध्ये अनिल कपूर एका दिवसाचा मुख्यमंत्री झाला। तेव्हा असं वाटायचं की हे फक्त पिक्चर मध्ये होतं, पण बांधवांनो या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अरे या राज्याला असा एक नायक मिळाला, त्यांचं नाव एकनाथ शिंदे साहेब आहे की त्यांनी 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या तमाम जातीपातीतल्या धर्मातल्या विकासाचा 2.5 वर्षात 100% कायापालट करण्याचा प्रयत्न केला, नव्हे तर 100% केला। आणि आज सुद्धा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण असेल तर त्यांचं नाव आपल्या सगळ्यांचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत। बांधवांनो, या 2.5 वर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं केलं असेल तर ते आमच्या लाडक्या भगिनींसाठी केलं। यांचा जर का विचारलं की तुमचा सख्खा भाऊ कोण आहे तर त्यांना त्यांच्या सख्या भावाचं नाव आठवत नाही, पण माझा नेता
एकनाथजी शिंदे साहेबांचं 100% महाराष्ट्रातल्या भगिनीच्या तोंडावर येतं की माझा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेब आहे। नुसतं भगिनींवरच नाही साहेब, हे भडगाव शहर अतिशय हे ग्रामीण आहे का शहर आहे हे कळत नव्हतं, पण आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की हे गिरणा मातेच्या पायथ्याशी असलेलं हे भडगाव शहर 24 तास नदीला पाणी आहे, पण प्यायला शुद्ध पाणी भेटत नव्हतं। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी या शहराला 130 करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना बांधवांनो मंजूर केली। येणाऱ्या 6 महिन्याच्या आत या भडगाव शहराला 24 तास पाणी मिळेल, स्वच्छ आणि बिस्लरीचं पाणी या भडगाव शहराला मिळेल अशी व्यवस्था आदरणीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी बांधवांनो केली। अशा अनेक काम आज जर का पाहिलं तर 170 करोड रुपयाचे रोडचा डीपीआर आपला मंजूर आहे, जवळपास 125 करोड रुपयाची अंडरग्राउंड ड्रेनेज योजना आपली मंजूर आहे। या शहरातले सगळे ओपन स्पेस आपले कंप्लीट झाले। इथली जर का तळणी पाहिली तर तळणीचा सगळा सुंदर असं पर्यटन त्या ठिकाणी केलं। हा किशोरप्पा जेव्हा जेव्हा साहेबांकडे गेला असेल त्यावेळेस कधी खाली हात आला नाही। एकही मंगळवार असा गेला नाही की साहेबांनी मला 2-5 कोटी रुपये दिले नाही। आणि आज सुद्धा या महाराष्ट्रातल्या शहरांना जर का चाललेला विकास पूर्ण करायचा असेल तर बांधवांनो सगळ्यात महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे ते म्हणजे नगर विकास। आणि या नगर विकासच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या शहराचा विकास होणार आहे। पण आज काही भारतीय जनता पक्षाचे नेते या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की या भडगाव शहरामध्ये विकास दिसत नाही, इथं सगळं भकास आहे। पण त्यांना माझं आव्हान आहे की इलेक्शन झाल्यानंतर मी तुम्हाला आमंत्रित करतो आणि एक चांगल्या प्रकारचा VIP चष्मा तुम्हाला देतो। माझा चष्मा लावला की तुम्हाला या जनतेचा विकास, या भडगाव शहराचा विकास आपल्याला दिसेल। तोपर्यंत तुम्ही आंधळे आहात, तुम्हाला या शहराचा विकास दिसणार नाही। पण तुमच्याशी मला घेणं नाही, माझ्या या भडगाव शहरातल्या जनतेला विकास दिसतोय हेच माझं भाग्य आहे। तुम्हाला विकास दिसतोय की नाही? सगळेजण हात वर करा की आपल्याला विकास दिसतोय की नाही? मग जर विकास दिसत असेल तर आपल्याला विकासाला मत द्यायचं आहे की नाही? मग जर विकासाला बांधवांनो मत द्यायचं असेल, या विकासाला जर का चालना द्यायची असेल तर सत्तेशिवाय शहाणपण चालत नाही। मी सत्ताधारी आमदार आहे आणि खऱ्या अर्थाने नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत। मी आपल्याला खात्री देतो, साहेबांच्या साक्षीने देतो की मी जोपर्यंत आमदार आहे 4 वर्षात या भडगाव शहराचा 100% विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, एवढी ग्वाही आपल्याला या निमित्ताने मी देतो। आपल्याला सगळ्यांना शेवटची विनंती करतो की आज नगराध्यक्ष पदाच्यासाठी आमच्या रेखाताई मालचे आणि त्यांच्या समवेत आपले 24च्या 24 उमेदवारांना अशी धोबी पछाड द्या की हे जे दिसताय ना, हे जे फिरतायत ना, यांनी दुसऱ्यांदा या शहराकडे वाकड्या नजरेने पाहायला नको असा निकाल आपण 3 तारखेला लावा अशी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आप्पासाहेब। सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण आपलं समर्थन मोबाईल टॉर्च लावून आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना दाखवायचंय। सगळ्यांनी आपलं समर्थन दाखवायचं आहे, आपण बुलंद आपला आवाज दाखवायचा आहे। आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब या ठिकाणी आपल्या सोबत संवाद साधणार आहेत। आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले, सावित्रीताई फुले, महर्षी वाल्मिकी,
संत रोहिदास अहिल्याबाई होळकर एकलव्यांना स्मरून आजच्या बडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। आपल्या या प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, आमदार किशोरप्पा पाटील, जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, सगळ्यांचं नाव घ्यायचं आहे पण साहेबांना अजून 3 सभा आहे, त्यामुळे सगळ्या व्यासपीठाची माफी मागून सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार, त्यांचे सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार, बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो, खरं म्हणायला गेलं तर ही निवडणूक कटर वॉटर आणि मीटरच्या निवडणुकीच्या व्यतिरिक्त ही निवडणूक आता आलेली आहे। शिंदे साहेबांची आजची ही सकाळपासली 4थी सभा आहे, अजून 3 सभा त्यांना करायच्या आहे आणि हे होत असताना महाराष्ट्राचा लाडका भाऊ आदरणीय शिंदे साहेब, काल श्रीकांत शिंदे साहेब आले, त्यांनी सांगितलं की म्हणले आत्या मला मत देजो, मी तुला बाचा येईल शे म्हणे आठे मला मत देजो। आई शपथ सांगतो सगळ्या महिलांनी सख्या बाच्याला प्रेम द्यावा अशा पद्धतीने टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं। दुनिया काही म्हणेल पण तुमचा भाऊ हा जो शब्द तुम्ही कोरून ठेवला आहे महिलांच्या मनामध्ये, हा कोई माईचा लाल हिसकवू शकत नाही। किशोरप्पा सांगत होते की सगळे येऊन मला घेरताय, तू काही साधा कलाकार आहे भाऊ, तू काही साधा कलाकार नाही, तू नुसता घाबराय 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 घाबराय। हे सगळे लोक भाड्याने आलेले नाही, हे सगळे लोक शिवसेना आणि किशोरप्पावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी आलेली आहे। शिंदे साहेबांच्या वेळेसही असंच झालं होतं, 31 खासदार त्यांचे आले, 17 खासदार आपले आले, त्यावेळेस अशी वल्गना झाली, गेलं सरकार, गेलं सरकार, आता सरकार येणार नाही। तेव्हा साहेबांनी सांगितलं, मी कॅबिनेटमध्ये होतो, लाडकी बहीण योजना आणा। काही लोक म्हणायचे कशी काय चालणार ही योजना, लाडकी बहीण योजना आणली, 1500 रुपये बहिणींना सुरू झाले। मग फतवा निघाला की म्हणले हा जुमला आहे, निवडणुकीचा जुमला आहे, पण अजूनही बहिणींना पैसे मिळत आहे। मोफत शिक्षण मुलींना आणलं, एसटी मध्ये अर्ध तिकीट महिलांना दिलं, पोलीस पाटलांना पगार वाढवला, कोतवालांचा पगार वाढवला, आशा वर्करांचा पगार वाढवला, गटप्रवर्तकांचा पगार वाढवला, सेविकेंचा पगार वाढवला। एवढंच नाही तर ग्राम रोजगार माणसाला सुद्धा पगार वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथराव संभाजीराव शिंदे यांनी केलं। आणि आज ही निवडणूक तसं म्हटलं साहेब ही छोटी नगरपालिका आहे, 20,000च्या आसपास मतदान असेल, 42,000च्या आसपास मतदान असेल, 20,000 मतदान होईल, 20-22,000। किशोरप्पाबरोबर सगळे लटकले आहे, त्यांच्याबरोबर विरोधक लटकले असतील पण याच्याबरोबर मतदार लटकले, हिंदू भी लटकले, मुसलमान भी लटकले, सगळे लटकले। हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं, अरे किनारों की हिम्मत तो देखिए, समंदर को निगलना चाहते हैं। आणि मला खात्री आहे कोणी येऊ द्या, इतरांसाठी 1760, आमच्यासाठी एकच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, दिघे साहेबांच्या आशीर्वादानं बडगाव नगरपालिका असू दे किंवा पाचोरा नगरपालिका असू दे, या ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार आहे। वाढदिवसाच्या सभेला साहेब, मी यांच्या वाढदिवसाच्या सभेला होतो, या भाऊनी डायरेक्ट डिक्लेअर करून टाकलं म्हणे महाराष्ट्रात म्हणे युतीनी, आता मी मंत्री, माझी झाली गोची। पहिल्या वेळेस मी अडचणीत आलो, नाही तर मी भाषणात जवळपास अडचणीत येत नाही, कसून तरी मार्ग काढला, एरंडोली केली, पण यांनी पक्का निर्णय घेतला आणि त्याच्यावरून लय वादळ झालं। किशोरप्पा तसा पहिला पोलीस आहे,
सगळे खाचकडके माहिती आहे. डाकू कोण, चोर कोण, मालवाला कोण, बरोबर आहे ना रे. डीबी वाला कोण, LCB वाला कोण. त्यामुळे तुला सांगायची गरज नाही बाबा. अंदर की बात है, सब पब्लिक तुम्हारे साथ है. जिथे गिरणेचं पाणी झुळझुळ वाहतंय ते गिरणेचं पाणी पाजण्याची आपण शपथ घेतली आहे. बंधारा बांधण्याची शपथ आपण घेतलेली आहे. एवढंच नव्हे, ओला दुष्काळ पडल्यानंतर सगळ्यात जास्त फिरणारा आमदार जळगाव जिल्ह्यामध्ये कोणी असेल तर तो किशोरप्पा पाटील होता. हे सगळे विसरलेले नाही आहे. सगळ्यात जास्त मदत या तालुक्याला जर कोणी मिळवून दिली असेल तर माननीय शिंदे साहेब किशोरप्पांनी मिळवून दिली. आपण काम करणारे लोक आहोत. किती बी येऊ द्या, अरे तुम्ही किती बी करा हो हल्ला, मजबूत आहे किशोरप्पाचा किल्ला. कोई हिला नहीं सकता है किल्ले को. इथं भगवा फडकणार. आणि काय तो आजपासून नाहीये. भडगाव नगरपालिका आजच शिवसेनेच्या ताब्यात येते का? राजेंद्र पाटील बसले, तुम्ही नगराध्यक्ष होते है की नाही? आय लव्ह यू तर बोला. किती नगराध्यक्षांचे नाव सांगू मी इथं? दुसरे कुठे? ये उठ रे येवले, तू बी होता ना रे वाडी बाबा. हा बी होता. आणखी तिसरं कुठे? ते तिकडे बसले तिसरे. चौथे कुठे? काय रे चौथा? हा, अरे हे का आजच झालंय का? 4 खांदे आणि 1 आगे हा बसला इकडं, बरोबर? 5 पांडव है भाई. 4 खांदे आणि 1 आग्या. तेरे हाथ में चिल्लर अप्पा. राम बोलो भाई, राम ने बजा दिया काम. हाथ में है धनुष्यबाण, ज्यादा मत तान. हाथ में है धनुष्यबाण. हा मर्यादा पुरुषोत्तम रामाचा बाण आहे. हा कुंतीपुत्र अर्जुनाचा बाण आहे. या बाणानं राक्षसांचा वध केलाय. जो विकास करणार नाही त्या विकास न करणाऱ्यांचा वध करण्यासाठी हे धनुष्यबाण बाळासाहेबांनी आपल्या हातात घेतलंय. त्यामुळे लाडक्या बहिणी हुशार आहे. खचाखच मत आपल्याला देतील. त्यांची हवा आहे. पहिले हे नवऱ्याकडे पैसे मागेत, आता नवरा यांच्याकडे पैसे मागतो. गाडी उलटी झाली आहे. रुबाब वाढलाय आणि त्या भावाचा अपमान त्या करतील? कधीच नाही. ते किशोरप्पाला बघून मत करणार नाही. ते गुलाबराव पाटलाला बघून मत करणार नाही. ते लाडके भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे बघून मत करायला 100% करणार आहे. त्यामुळे चिंता करू नका. नो चिंता. फ्रेश राहायचं माणसाने. असं उदास नाही राहायचं. फ्रेश येऊ द्या. लक्ष्मी किती बी पाडू त्या. काल वेगळे वेगळे अर्थ निघाले. लक्ष्मी बोललो मी. आता लक्ष्मी म्हणजे काय नोटा होता काय? टीव्ही वाले दाखवता गुलाबराव पाटील लक्ष्मी बोल. लक्ष्मी माझी माय बहीण पण असती. तुम्हाला माहित नाही का माझ्या बाळांनो? तुम्ही असं काहीतरी नका दाखवा माझं. आणि माझं दाखवल्याशिवाय तुमचा TRP पण वाढत नाही. मूळ काय दाखवायचं, कसं दाखवायचं याचाही विचार केला पाहिजे. आम्ही टपरीवाले लोक आहोत. आम्ही रोडवाले लोक आहोत. आमचा बाप सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नव्हता. आम्ही भगव्या झेंड्या करता, शिवसेना पक्षा करता, बाळासाहेबांच्या विचारा करता उठाव करून मूळ व्याख्येकडे जाणारे लोक आहोत. वेड्यात वीर मिळाले, वेड्यात वीर पळाले 7, तसे आम्ही 40 होते 40. विचार केला नाही मंत्रिपदाचा. मंत्रिपदाला लाथ मारले. काय साडी, काय डोंगर, सगळं केलं. आणि 2.5 वर्ष आमचे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहिले. रात्री ईर्ष्यवाडीचं वादळ येत आहे. वादळामध्ये कलेक्टर त्यांना सांगताय की तुम्ही वरती जाऊ नका. पण हा माणूस, धुंदीतला माणूस, दिघे साहेबांचा शिष्य असलेला माणूस 2 वाजता डोंगरावर चढला. आणि 2 वाजता डोंगरावर चढून आदिवासी माणसाला भेटायला गेला. असा लाडका मुख्यमंत्री माझ्या आयुष्यात मी पाहिला नाही. मी माझ्या कुलदैवताला विनंती करतो, आज माझ्या कुलदैवताला नमन करतो की या माणसाचं आयुष्य हे 100% वाढणार आयुष्य आहे. पण पुढच्या काळामध्ये मी जादूगार नाही, संत नाही, म्हणत नाही. शब्दाला टिकणारा हा माणूस आहे.
लाडकी बहीण आली नसती तर आज काय झालं असतं. त्यामुळे मी आपल्याला जास्त बोलणार नाही, कारण की साहेब म्हणतील तुला 5 मिनिटं सांगितलं बेटा, तू जास्त बोलतोय. पण मी जास्त न बोलता तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आता पार्ट्या सुरू झाल्या आहे. खा त्यांचं मटण पण दाबा आमचं बटन. तुम्ही 2 तारखेला खटाखट धनुष्यबाणाला मतदान करा, समोरच्यांचा सत्यानाश करा. धन्यवाद. यानंतर सगळ्या महिला भगिनी आणि बांधवांनी आपण टॉर्च दाखवून आपल्या लाडक्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना समर्थन दाखवायचं आहे. आणि महिलांनी जागा सोडू नये. आपण आपल्या जागेवरूनच टॉर्च दाखवून आपलं समर्थन आपल्या लाडक्या बंधू राजांना दाखवायचं आहे. आणि ते आपल्यासोबत आता संवाद साधणार आहेत. आपली ही गर्दी पाहून समोरच्याची धडकी भरलेली आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि या चक्रधर स्वामींच्या भूमीत आलोय म्हणून त्या सगळ्यांना मनापासून वंदन करतो. मनापासून खऱ्या अर्थाने विनम्र अभिवादन करतो. संत महंत आणि कवी केशवसुतांच्या पवित्र भूमीला वंदन. आणि जळगाव जिल्हा म्हणजे बहिणाबाईंचा जिल्हा, त्यांनाही वंदन करतो. ही साधीसुधी भूमी नाही, साक्षात भृगु ऋषींच्या वास्तव्याने पावन झालेली पुण्यभूमी आहे. अशा या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शहरात विकासाचं नवं पर्व आपल्याला आणायचं आहे. आणि या भडगाव नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आपली लाडकी बहीण रेखा प्रदीप मालचे यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. आणि त्यांच्या संपूर्ण टीमला, किती लोक आहेत? 16 लोक, 24 लोक, 24 लोकांची मोठी टीम आहे. आणि या सर्व नगरसेवकांना आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस असं मतदान करायचं. ही विनंती मी करायला आपल्याकडे आलेलो आहे. खऱ्या अर्थाने आज या सभेमध्ये लाडक्या बहिणी इकडेही आहेत, मागेही आहेत, समोर आहेत, इकडे बसल्यात, इकडे पण आहेत. लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो. लाडक्या बहिणींना धन्यवाद देतो आणि लाडक्या भावांनाही धन्यवाद देतो. लाडके भाऊ देखील पाठीराखे सगळे उपस्थित आहेत. गुलाबराव पाटील आहेत, आपला हेमंत किशोरप्पा पाटील आहे, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय पदाधिकारी आहेत, अनेक नगराध्यक्ष. मगाशी गुलाबरावांनी एकेका माणसाला वरती उभं राहायला केलं. आणि हे सगळे काही नगराध्यक्ष, काही नगरसेवक, अशी अनुभवी टीम या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने उभी आहे. रेखाताईच्या रूपाने एक सामाजिक भान असणारा चेहरा या ठिकाणी आपल्या समोर शिवसेनेने दिला आहे. आणि गिरणेच्या तीरावर खऱ्या अर्थाने हे आपलं भडगाव आहे. आणि म्हणून मी सांगतो, गिरणेच्या तीरावर एकच आवाज घुमणार, धनुष्यबाण आणि रेखाताई जिंकणार, अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. रेखाताईला दिलेलं मत
हे भडगावच्या विकासाला मत असेल, रेखाताईला दिलेलं मत हे भडगावच्या विकासाला मत, आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत, आणि माझ्या लाडक्या बहिणींनी दिलेलं मत हे तुमच्या लाडक्या भावाला मिळालेलं मत असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिलात तर डबल इंजिन सरकार राज्यात आहे, इथं ट्रिपल इंजिन होईल, आणि ट्रिपल इंजिन इतक्या वेगाने काम करेल. कामं तर एवढी झाली आहेत, परंतु जी काय उर्वरित कामं आहेत मला किशोरप्पाने सांगितलेली आहेत, आणि म्हणून रेखाताईनं एकट्याला नाही, सर्वच्या सर्व टीमला आपल्याला वाजत गाजत नगर परिषदेत पाठवायचं आणि विरोधकांचा बँड वाजवायचा आहे, विरोधकांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे. एवढी मोठी ताकद तुमच्या हातात आहे. एवढी मोठी नगर परिषदेची सभा, हे एवढे सगळे लोक तुम्ही जर कामाला लागले आणि 2 तारखेपर्यंत हा टेम्पो कायम ठेवला तर मला वाटतं समोरच्या सगळ्यांचा सुपडा साफ, डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. लोकांचं प्रेम आहे शिवसेनेवर, कारण गेल्या 3 वर्षात या राज्यात आपण क्रांती घडवली आहे, उठाव केला. गुलाबराव किशोरप्पा सोबत होते, आम्ही सत्ता सोडून गेलो, सत्तेहून पाय उतार झालो, आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. यात माता भगिनींच्या, माझ्या लाडक्या भावांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या सगळ्यांच्या मनातलं सरकार आलं. तुम्ही सगळे साक्षीदार आहात. 2.5 वर्षात केलेल्या कामाचे साक्षीदार तुम्ही आहात. एकीकडे विकासाला चालना दिली, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या, आणि सगळ्यात या योजनांमध्ये कुठली योजना माझी आवडती असेल ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. अनेक अडथळे आले, अनेक लोकांनी त्याच्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला, परंतु हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, हे सगळे अडथळे दूर केले आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. आता मी सांगतो, कुणाचाही मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. युवा प्रशिक्षण योजना देखील आहे, त्यात काही अडथळे आहेत ते देखील दूर करू. आणि म्हणून किशोरप्पा आपल्याला एवढंच सांगतो की इलाका किसका भी हो, धमाका किशोरप्पा ही करेगा. जलवा किसी का भी हो, जुलूस हम ही निकालेंगे. किशोरप्पा मेरा शेर है, वो डरने वाला नहीं, दहाड़ने वाला है. त्यामुळे किशोरप्पा खुद को अकेला मत समझो, दुश्मनों पे करेंगे मात, तुम्हारे पीछे खड़ा है एकनाथ. गुलाबराव, तुम्ही पण किशोरप्पा कसा कलाकार आहे ते सांगितलेलं आहे. किशोरप्पांनी काम केलंय. किशोरप्पाला मी मुख्यमंत्री असताना किशोरप्पा किती पैसे दिले, किती निधी दिला योजनांसाठी? कोट्यावधी रुपये विकास प्रकल्पांना आपण दिले, आणि म्हणून त्याची कामं झालेली आपण पाहतोय. हे सर्व शिवसेना काम करणारा पक्ष आहे. आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना, हे गणित आहे आपलं, हे धोरण आहे.
आणि 80% समाजकारण, 20% राजकारण हा बाळासाहेबांनी दिलेला गुरुमंत्र आहे. आणि म्हणून मगाशी गुलाबरावांनी सांगितलं, हा एकनाथ शिंदे इर्षाळवाडीला पोचला. इर्षाळवाडीमध्ये आदिवासी वाडी होती. डोंगरच खाली आला, सगळं गाडून गेलं. शेकडो लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. मग एकनाथ शिंदे खाली बसून व्हॅनिटी व्हॅन मधून फिरून परत जाणारा एकनाथ शिंदे नाही, तो त्यांच्या मदतीला धावून जाणारा एकनाथ शिंदे आहे. काय परिस्थिती होती वरती. आक्रोश होता, मुला बाळांचा आक्रोश, महिलांचा, माझ्या बहिणींचा आक्रोश. एकीकडे ढिगारे उपसण्याचं काम आपली रेस्क्यू टीम करत होती, दुसरीकडे मेलेल्या माणसांच्या जे काय प्रेत होती ती काढण्याचं काम सुरू होतं. पाऊस, वादळ, वारा होता. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे फक्त बघत बसणार नाही, तर महापूर असू दे, इर्षाळवाडी असू दे, संकट असू दे, पेहलगाम मध्ये आपले लोक अडकलेले असू दे, एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही. मी कार्यकर्ता म्हणून काम करतो. मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. शिवसेना हा कोण्या मालक नोकराचा पक्ष नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. म्हणून गोर गरीब लोक या निवडणुकीमध्ये उभे राहू शकलेत. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन, मी किती सभा घेतल्या, या सर्व सभांमध्ये लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय दिसली. मला खूप जास्त दिसली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जशी संख्या दिसली तशीच संख्या आता दिसते. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की माझ्या लाडक्या बहिणींनी ठरवलेलं आहे, यावेळेस काहीच नाही, फक्त धनुष्यबाण आणि एकनाथ शिंदे यालाच मतदान करायचं, अशा प्रकारचा संकल्प सगळ्यांनी केला आहे. गुलाबराव मगाशी म्हणाले ते खासदार श्रीकांत शिंदे यांचं भाषण मी ऐकलं. ते मी ऐकलं. आता वडिलांची बहीण म्हणजे आत्या ना, मग आत्याकडे भाषाने मत देण्याची विनंती केली. प्रचंड जल्लोष माझ्या लाडक्या बहिणींनी केला. खरा भाषाचं स्वागत जसं करतात तसं केलं. हा जिव्हाळा ओलावा या महाराष्ट्रात निर्माण झाला. मला मी भाग्यवान आहे. पद, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगर विकास, अनेक पद मी भोगली. परंतु या राज्यातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात मोठी आहे माझ्यासाठी, सगळ्यात मोठी, सगळ्या पदांपेक्षा. आणि म्हणून फक्त तुम्हाला एवढ्या ओवाळणीवर आम्ही थांबणार नाही. या बचत गटाच्या माध्यमातून रोजगार, स्वयंरोजगार, छोटे मोठे व्यवसाय, उद्योग या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे. लखपती झालेलं तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि आम्ही दिलेला शब्द पाळतो. बाळासाहेब सांगतात, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा, पण शब्द दिला की माघार नाही. मी नेहमी सांगतो, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. असं माझं काम आहे. म्हणून लोक विश्वास ठेवतात. म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात. एकनाथ शिंदे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते बोलणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो,
मी या निवडणुकीमध्ये मात्र आपल्याला किशोर अप्पाच्या पाठीशी उभं राहायचं आहे. किशोर अप्पा, मी आपल्याला एवढंच सांगतो, विरोधकांना देखील एवढंच सांगतो, तुम्ही मारा किती गप्पा, तुम्ही मारा किती थापा, तुम्हाला पुरून उरेल आमचा किशोर अप्पा. गुलाबराव बोले वो बराबर आहे. अखेर किशोर अप्पा, ए बाबा थोडा आमच्या लाडक्या बहिणींच्या थोडंसं मागे सरकत्या नाव दिसू द्या, म्हणजे लाडके भाऊच आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला एवढा विश्वास द्यायला आलो, या भडगावच्या विकासामध्ये अप्पाचं योगदान मोठं आहे. आणि म्हणून अनेक आपल्याला कामं करायची आहेत. पाणी योजना मला दिलंय त्यांनी, या ठिकाणी पर्यटन विभागाच्या माध्यमातून आपल्याला कामं करायची आहेत. 133 कोटी पाणी पुरवठा योजनेला आपण दिलेत, 82 कोटी भूमिगत गटार योजनेला मंजूर केलेत, 170 कोटीचा कॉन्क्रिटीकरणाचा DPR आपण तयार केलाय, अंतिम टप्प्यात आहे. आणि MIDC मध्ये देखील उद्योग आणण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांना देखील मी सांगितलंय. गिरणा नदीवर प्रस्तावित बंधाऱ्याच्या कामांना चालना दिलेली आहे. आता बलूनच्या ऐवजी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे लवकरात लवकर बांधून पूर्ण करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. आणि म्हणून हे सगळं आहे. आणि तुमच्या एकनाथ शिंदेकडे नगर विकास खातं आहे आणि नगरपालिका नगर परिषदेची सर्व कामं नगर विकास खात्याच्या अखत्यारीत येतात. आणि म्हणून नगर विकास विभागाच्या माध्यमातून या भडगावमध्ये उर्वरित रस्त्याची कामं, दिवाबत्ती, पिण्याचं शुद्ध पाणी, भुयारी गटार योजना, उद्यान, खेळायला मैदान, या सगळ्या स्टेडियम आपलं हे आहे का नाही, नाट्यगृह किती पैसे लागणार? 5 कोटी रुपये. आचारसंहिता संपल्या नाट्यगृह इकडे तयार होऊन जा. अरे जे नाटकं करणारे लोक आहेत इकडं बरेचसे, पण नाट्यगृह नाहीये. आणि किशोर अप्पाने जे जे माझ्याकडे मागितलं ते मी मुख्यमंत्री असताना दिले की नाही बाबा? 100%. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय, किशोर अप्पाला किती सगळे लोक जरी आले तरी सुद्धा इथं किशोर अप्पाच्या मागे, तिकडे सगळे नेते असतील पण किशोर अप्पाच्या मागे ही जनता आहे. जनता जनार्दन ठरवत असते कोणाला नगराध्यक्ष बनवायचं, कोणाला विजयी करायचं आणि कोणाला पराभूत करायचं. जो रात्रंदिवस सेवा करणारा कार्यकर्ता म्हणून किशोर अप्पा तुझं नाव आहे. आणि म्हणून तुझी तळमळ, तुझी जी काही प्रयत्न आहेत लोकांच्या मदतीसाठी, आठवडे बाजार वगैरे पण आहे काय अडचण आहे त्याला? नाही, ते नवीन पालिका असल्यामुळे सगळं नवीन करायचं आहे. नवीन करायला नवीन पैसे लागतील. आणि त्यामुळे तुला माहित आहे, काळजी करू नको की नगर विकास खात्यात आपल्याला हे सगळी कामं करता येतील. आणि मी आपल्याला शब्द एवढाच देतो, माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या भावांना, लाडक्या ज्येष्ठांसाठी पण आपण योजना केल्या. गुलाबरावांनी मगाशी सांगितलं, लेक लाडकी लखपती, ST मध्ये 50% सवलत, मुलींचं उच्च शिक्षण मोफत. एकच तुम्हाला सांगतो, एका मुलीने आत्महत्या केली. मी मुख्यमंत्री होतो, 12:30-1 वाजता टीव्हीवर बातमी झळकली. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती, 50% फी सरकार भरत होतं, 50% फी पालकांनी भरायची होती. मुलीला धास्ती वाटली, माझे वडील फी भरतील की नाही. तिला वाटलं वडील आत्महत्या करतील आणि म्हणून तिने स्वतःने आत्महत्या करून घेतली. अतिशय दुर्दैवी, मनाला वेदना देणारी, मनाला चटका लावणारी ही घटना होती. या तुमच्या एकनाथ शिंदेने त्याच दिवशी निर्णय घेतला, आपल्या राज्यात
आपण सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आणि शिक्षणासाठी एक मुलगी आत्महत्या करते. कशाला पाहिजे सत्ता, कशाला पाहिजे राज्य? आणि 50% फी होती, तुमच्या एकनाथ शिंदेने 100% फी मध्ये सवलत देऊन टाकली. हे सरकारचं काम, हे सरकारचं. शासन आपल्या दारी योजना आपण राबवली. लाभार्थी नव्हते का? पूर्वी होते, लाभ होते, पण कटकट चक्रा मारणं नको म्हणून लाभ सोडून द्यायचे. बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून देतो. शासन लोकांच्या दारात गेलं पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारी हा कार्यक्रम केला आणि 4 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. 4 कोटी. ट्रॅक्टर, टेलर, पॉवर टिलर, महिलांच्या योजना, अमक्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना. कोल्हापूरमध्ये शासन आपल्या दारीचा कार्यक्रम होता. आम्ही व्यासपीठावर होतो. एक व्यासपीठावर एक मुस्लिम मुलगी आली. तिच्या हातात एक छोटं बाळ होतं. मी म्हणालो काहीतरी अडचण असेल हिची. मी म्हणालो काय झालं? तर ती मला म्हणाली इसका नाम दुआ है. हिंदीत बोलली, मी मराठीत बोललो. बोले मग मी बोलो क्या हुआ? तो बोली आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से 3 लाख रुपए दिए और ये छोटी बेटी मेरी, उसका ऑपरेशन मैंने किया, इसकी जान बच गई, इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया है. किती लोक आले, किती लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी मधून पैसे आपण दिले. 2.5 वर्षात तुमच्या एकनाथ शिंदेने 450 कोटी रुपये दिले. 70,000 रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम केलं. ही बांधिलकी आहे आपली. हे आपलं कर्तव्य आहे. अनेक अनेक कामं आपण केली आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये हा एकनाथ शिंदे लाडका भाऊ झाला, याचा मला सार्थ अभिमान आहे. जिथं जातो तिथे हजारो माझ्या लाडक्या बहिणी सभेला तर येतात, पण रस्त्याच्या दुतर्फा, घरामध्ये, घराच्या बाहेर, वरती गच्चीवर, सगळीकडे गॅलरीमध्ये माझे लाडके भाऊ बहिणी ज्येष्ठ सगळे हसतमुखाने स्वागत करतात. हा आनंद आहे. हीच माझी कमाई आहे. किती प्रॉपर्टी कमवली, किती पैसा कमवला, किती संपत्ती कमवली, यापेक्षा किती माणसं कमवली, किती माणसांचं प्रेम कमवलं, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मला आणखी 3 सभा आहेत. आपण 2 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबायचं आहे. आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार या सगळ्यांना भरघोस मताने विजयी करायचा आहे, ही विनंती आपल्याला करतो. आणि किशोरप्पा, तू चिंता करू नको. तुझ्या पाठीशी ही सगळी जनता आहे. जनता जनार्दन ज्याच्या पाठीशी आहे त्याला कोणी रोखू शकत नाही, त्याला कोणी थांबवू शकत नाही. हिंदी मधला एक डायलॉग आहे गुलाबराव, मैं पत्थर पर लिखी इमारत हूं, शीशे से कब तक तोड़ोगे. मैं पत्थर पर लिखी इबारत हो, शीशे से कब तक तोड़ो दे. मिटने वाला मेरा नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. त्यामुळे काय चिंता करू नका. तुझ्या मागे ही जनता आहे, तुला कोणी थांबू शकत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.